महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। खराब रस्त्याने इंधेवाडी परिसरातील नागरिक हैराण। खराब रस्त्यांमुळे अनेक दुचाकी स्वारांचे अपघात। प्रशासन लक्ष देण्याची गरज। स्थानिक नागरिकांची मागणी। जिल्ह्यातील इंधेवाडी परिसरातील पाण्याची टाकी, गोकुळधाम ते चाळगे नगर परिसरातील मुख्य रस्त्याची चाळणी झाली असून यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने अनेक नागरिक दुचाकी जीव मुठीत वाट काढावी लागत असून यामध्ये गोकुळधाम येथील दुचाकीस्वार छोट्या छोट्या बालकांना घेऊन जात असताना दुचाकी घसरून पडल्याचे देखील नागरिकांनी सांगितले असून या परिसरात शाळेतील मुले, वृद्ध, ज्येष्ठ नागरिक यांना जाण्या येण्याची मोठी कसरत करावी लागत असल्याने प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन येथील रस्त्याचे काम करण्याची मागणी यावेळी येथील नागरिकांनी दिली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी विलास गायकवाड, जालना। इंधेवाडी येथील पाण्याची टाकी ते असं खाली जाणारा जो रोड आहे अत्यंत खराब झालेला आहे, काय सांगाल? इंधेवाडी ते नागरे मसाला कंपनी, गट विमा सहकारी संस्था व गोकुळधाम हा या भागामध्ये एक मोठा परिसर 10 वर्षापासून सुरू झालेला आहे। पण या भागातील या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे। इंधेवाडी ते गोकुळधामपर्यंत किंवा सोसायटीपर्यंत रस्त्यांना चालणं मुश्किल झालेलं आहे। वयस्कर लोक असतील त्यांना चालता येत नाही। शाळेच्या गाड्या आहेत, तिथं वस्ती मोठी झाल्यामुळं शाळेच्या भरपूर गाड्या आणि शाळेचे विद्यार्थी सायकलवर जातात। तर अशा ठिकाणी तो रस्ता खराब असल्यामुळं विद्यार्थ्यांना चालता येत नाही, वयस्कर लोकांना चालता येत नाही, मोटरसायकल नीट चालवता येत नाही। अनेक लोकांचे ॲक्सिडेंट झालेले आहेत, हात मोडलेले आहेत, पाय मोडलेले आहेत। या भागाकडं सर्व शासनाचं दुर्लक्ष असल्यामुळं आजपर्यंत हा रस्ता तयार झालेला नाही आहे। माझी शासनाला अशी विनंती आहे, आमदार साहेब असतील किंवा खासदार साहेब असतील या भागात लक्ष देऊन या रस्त्याची समस्या लवकरात लवकर सोडवण्यात यावी। काल काही लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनसुद्धा दिलेलं आहे। या निवेदनाच्या माध्यमातून लवकरात लवकर या ठिकाणी या रस्त्याकडे लक्ष द्यावं अशी सर्वांना विनंती राहील। पाण्याची टाकी जी इंधेवाडी आहे इथून जो मेन रस्ता येणार अत्यंत खराब झाला आहे, जाणं येणं मुश्किल झालं आहे। आपण इथलचे रहिवासी आहात, काय सांगाल या बाबतीत? सांगायचं म्हणलं तर इंधेवाडी अंतर्गत पाण्याच्या टाकीपासनं पूर्वेकडील भागामध्ये जवळपास 20 ते 25 कॉलन्या राहतात की ज्यामध्ये 2-1 हजार जनता राहते। तर या वसाहतीकडं येण्यासाठी इंधेवाडी पाण्याच्या टाकीपासनं फार इकडं चाळगे नगर कॉलनीपर्यंतचा जो मेन रस्ता आहे तो इतका बिघडलेला आहे की या काळामध्ये पावसाच्या दिवसामध्ये जाणं येणं अतिशय कठीण झालेलं आहे। मी 2 दिवसापूर्वी माझ्या मुलीला, डिलिव्हरी झालेल्या मुलीला दवाखान्यात घेऊन जात असताना चिखलामध्ये पडलेलं आहे की जे लहान बाळसुद्धा होतं। इतकी वाईट परिस्थिती आहे की कोणाला सांगावं आणि कोणाला नाही सांगावं याकडं शासनाने तात्काळ लक्ष देऊन आमच्या सर्वसाधारण नागरिकाची अडचण दूर करावी अशी माझी कळकळीची विनंती आहे। काय नाव आपलं? माझं नाव गणपत मरिवा कांबळे। मी GIS कॉलनीतील लंबोदर सोसायटीमध्ये सदस्य असून राहतोय। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।